नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी साजरा केलाय जन्मगावी बैलपोळा सण। नाथरा इथं शेतातील बैलजोड्यांचं कुटुंबियांसमवेत पारंपरिक पद्धतीने पूजन। सूर्यराजाला भरवलाय पुरणपोळीचा नैवेद्य। भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्याकडून बैलांची सपत्नीक पूजा। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत बैलजोडीला खाऊ घातलाय नैवेद्य। बैलपोळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या बार्शीतील अंबाबाईची वाडी गावातील शेतकरी अविनाश कापसे यांचा अनोखा संदेश। मायबाप सरकार, लाडकी बहीण योजनेबरोबरच सुरक्षित बहीण योजना आणा, संदेश देत सरकारला आवाहन केलंय। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील 3 दिवसीय श्रावणी बैलपोळा यात्रा उत्सवाला सुरुवात। बैलांच्या सवाद्य मिरवणुकीनं सुरुवात, तर रात्री तमाशाचं आयोजन करण्यात आलंय। परळीतील टोकवाडी गावामध्ये डीजेच्या तालावर शेतकऱ्यांसह तरुणांनी धरला ठेका। फटाक्यांची आतषबाजी करत आणि बैलजोड्यांना सजवून शेतकऱ्यांनी गावामधून काढली मिरवणूक। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये बैलपोळा अतिशय उत्साहात साजरा। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या शुभ हस्ते बैलांची मनोभावे पूजा। ठोंबरा पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण। अमरावती मध्यवर्ती खुल्या कारागृहात बैलपोळ्याचा मोठा उत्साह। बंदी जणांनी सजवलेल्या बैलजोड्या तर बैलांची पूजा करून कारागृहाच्या शेतात भरलाय बैलपोळा। बुलढाणा जिल्ह्यात मेहकरमध्ये शेतकऱ्यांनी साजरा केला अभिनव ट्रॅक्टर पोळा। जवळपास शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाल्यानंतर काढण्यात आली मिरवणूक। राज्यभरात बैलपोळा सणाचा उत्साह। लोककवी विठ्ठल वाघ यांनी सादर केली बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक खास कविता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात घेतलंय देवीचं दर्शन। देवस्थान समितीचे प्रमुख अमोल एडगे यांच्याकडून अंबाबाईंची प्रतिमा देऊन स्वागत। कोल्हापूरमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांची उपस्थिती। श्री वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ। मराठवाड्यात पावसाचा कहर। 24 तासात 284 महसूल मंडळात अतिवृष्टी, तर अनेक नद्यांना पूर। 3 जणांचा मृत्यू झालाय, 78 जनावर दगावली। तर पूरस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे। मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून, अजितदादांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। आधीच पूरस्थिती असताना पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं धोका वाढलाय। वाढता धोका, पावसाचा जोर लक्षात घेता SDRF टीम दाखल। नांदेडमधील पैनगंगा नदीला महापूर। 3 महिन्यांनंतर सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर। 3ही धारा प्रवाहित। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे पूर्ण उघडले, तर हातोडा धरणामधून आता तापी नदीपात्रात 98,670 क्युसेक पाण्याचा विसर्ग। हिंगोलीत कयाधू नदीवरील पुलाला काही भाग तुटलेला आहे। वसमत ते अमरा फाटा येथील राज्य महामार्गावरील भाग तुटला। तर बीडमधील बिंदुसरा धरणाच्या सांडव्यावर युवकांची हुंदडबाजी। प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी, मात्र अद्यापही प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त नाही। बीडच्या माजलगाव तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ, तर गंगमसला येथील श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली। वसमत नांदेड जाणाऱ्या उघडी नदीला पूर, तर नदीच्या पुराचं पाणी अनेक शेतजमिनीमध्ये शिरलं। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अनियंत्रित झालेली दुचाकी पुलाखाली पडल्यानं दुचाकीसह दोघे वर्धा नदीत गेले वाहून। पुलगाव येथील वर्धा नदीपात्रातील जुन्या पुलावरील घटना। दुचाकीनं महिला आणि पुरुष जात असल्याची माहिती। वाहून गेलेल्यांचा शोध सुरू आहे। जायकवाडी धरणाची पाणीपातळी 88.39%, तर धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरिता 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी, तर जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता। परभणीत सततच्या पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान। पूर्णा येथील शेती नुकसानीचा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून आढावा।
बीडच्या अंबेजोगाईमधील रेणा नदीला पूर. अंबेजोगाई तालुक्यामधील घाट नांदूर बर्दापूर या महामार्गावरील रेणा नदीला पूर आलाय, तर रेणापूर आणि लातूरसह अनेक गावांचा संपर्क तुटला. नांदेड अर्धापूर तालुक्यामधील शेलगाव खुर्द आणि शेलगाव बुद्रुक या गावाला पुराचा वेढा. 48 तासांपासून गावांचा संपर्क तुटला. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार उद्यापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर जवळून वाहणाऱ्या मन्याड नदीला पूर, तर गंगाखेड परभणीकडे जाणारी वाहतूक ठप्प. नांदेड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. गोदावरी नदीवरील नवा घाट पूल पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. सत्तारांचा कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि फुलंब्री या तालुक्यामध्ये पाहणी दौरा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील केळणा नदीला पूर. केळणा नदीच्या छोट्या पुलावरील वाहतूक बंद. पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिशोर गावात पुराचं पाणी शिरलं. गावाच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप. पुराच्या पाण्यामुळे पिशोरमध्ये जनजीवन विस्कळीत. संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रा या घाटात दरड कोसळली. घाट नांद्रा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. तर हिंगोलीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं. कळमनुरी तालुक्यामधील देवजना शिवारात आमदार संतोष बांगर यांचं एनडीआरएफ सोबत बचाव कार्य. तर आमदार संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीत पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू. बांगर यांनी पुरातून 4 महिन्याच्या बाळाला सुखरूप बाहेर काढलं. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली. सुट्टीचं औचित्य साधून वरंद घाटातील धबधबे, धरणं परिसरासह पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. अहमदनगरच्या शिर्डी इथं दूध प्रक्रिया असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न. व्यावसायिक वीज पुरवठ्याऐवजी शेतीपूरक वीज पुरवठा देण्याची मागणी. तर सांगलीच्या कृष्णा नदीत पुन्हा रंगलाय होड्यांच्या शर्यतीचा थरार. माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्याकडून होड्यांच्या शर्यतीचं आयोजन. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायतीत नगरपंचायत विक्रेता समितीची स्थापना करण्यात आली. 5 उमेदवारांची बिनविरोध निवड. तहसीलदार वागचौरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार. नागपूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात एकूण 44,35,553 मतदारांची नोंदणी. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी सुरू. नाशिकमध्ये कश्यपी धरणग्रस्तांचं नाशिक हर्सुल मार्गावर रस्ता रोको आंदोलन. धरणग्रस्तांना शासकीय नोकरीत कायम करा. आंदोलकांची मागणी. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ पोलीस स्टेशनच्या वायरलेस अँटेनावर वीज कोसळली आणि वीज कोसळल्यानं इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक. बुलढाण्यातील चिखली अर्बन बँकेतील ग्राहकाच्या पिशवीतून चोरट्यांनी कॅश चोरली. साखर खर्डा इथला हा प्रकार आहे. तर ब्लेडनं पिशवी कापून 1.5 लाख पळवणारा आरोपी बँकेतील सीसीटीव्हीत कैद. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तींचा हेदोस. तर कुरखेडा आणि कोरची या भागामध्ये जवळपास 40 हेक्टर भात पिकांचं अतोनात नुकसान. रानटी हत्तींच्या कळपामध्ये जवळपास 25 ते 28 हत्तींचा समावेश असल्याची माहिती. पुण्याच्या मुळशीत आदरवाडी गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. विदेशी मद्यासह 76,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एकाला अटक. नाशिकच्या इगतपुरी येथील श्रीकृष्ण नगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. गोंदियात हिट अँड रनची घटना. तर पॉलिटेक्निक कॉलेज समोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या लोकांना भरधाव कारनं उडवलं. दोघांची प्रकृती चिंताजनक. थरार सीसीटीव्हीत कैद. करमाळा तालुक्यात 220 जिल्हा परिषदेच्या शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची माहिती. जिल्हा नियोजन तसंच पंचायत समितीच्या 15व्या वित्त आयोगातून काम करण्यात येणार.
महत्त्वाची